हे आहे आमच्या गावाकडील शेतामधील घर. माझा आवाज थोडासा सर्दीमुळे चेंज झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला इथे जाणवेल थोडंफार. पण हे जे आहे ना पाठीमागे, हा जो ऊस आहे तो आमचाच आहे. आणि ऊस आत्ता नाही खात, शक्यतो तुळशी विवाहानंतर खातात, पण मला खूपच खायची इच्छा झाली होती. सो मी माझ्या मिस्टरांना सांगून थोडासा तोडून खाल्ला. ॲज युजल तो इतका गोड नाही लागला. तो नंतर तुळशी विवाहानंतर तो परिपक्व चांगला होतो आणि गोड लागतो. हे जे बाहेर दिसते ना, इथे आमच्या घराचं बांधकाम सुरू आहे. 1 वर्षभरामध्ये होईल असा आमचा अंदाज आहे. बघूया. आता सध्या तरी भराव टाकत आहेत. आणि हे जुनं घर आहे जिथे सध्या आम्ही राहतो. मी तुम्हाला बोललेले की मी याचाही एक शॉर्ट व्हिडिओ करीन. सो इथे एकूण 4 कुटुंब राहतात. माझ्या आजी, सासू सासरे आणि बाकीच्या माझ्या 4 सासू यांचं एकत्र कुटुंब राहतं. इथे टी व्ही वगैरे आहे. सो इथे मोस्टली सगळेजण बसलेले असतात गप्पा मारत. पण आज कोणी नव्हतं, सो मी व्हिडिओ काढलेला आहे हा. याला आम्ही मधघर बोलतो. आणि आता जे रूम आहे तिथं आम्ही राहतो. इथे विहा झोपलेली आहे झोळीमध्ये. इथे आमचं किचन आहे. ही जी रूम आहे ना ती आत्ता बांधलेली आमचं लग्न झाल्यावर, मला आणि माझ्या मिस्टरांना राहण्यासाठी. अदरवाईज खूपच मोठं किचन होतं हे, कारण की 4 कुटुंबांसाठी जेवण बनणार होतं. इथे तुम्हाला 3 गॅस शेगड्या दिसल्याच असतील माझ्या 3 सासूंच्या उरलेल्या. आणि इथे आम्ही धुणं भांडी करतो. सो इकडच्या साईडला ना माझ्या त्या मुंबईच्या सासूंचं घर बांधकाम सुरू आहे. अजून पूर्ण नाही झालेलं, वास्तूक शांती व्हायची अजून. हे परडंही आमचंच आहे. आणि तिकडच्या बाजूला आमचं टॉयलेट बाथरूम येतं. 1 मिनटं. हां, इथे टॉयलेट बाथरूम आहे. हे परडंही आमचंच आहे. असा आहे आमच्या गावाकडील घराचा छोटासा व्हिडिओ. बाय बाय.